मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं, शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे, त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असं म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। आपली लेकरं मेली आहेत, आता ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यामुळे मी आता अंतरवलीतूनच आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे। या मोर्चा दरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत। वागतो, परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही। आपले हे केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवाशी लांब निघून गेली। हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती, त्याच्यात लक्षात राहत नाही। परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता तरी किमान मराठा समाजाच्या मन जिंकणं गरजेचं आहे। हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन, मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे। आता प्रत्येक वेळेसच आडवा-आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गोडी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे। मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला आहे। होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या, काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने, आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार, त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत। आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून, आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत, त्यामुळे आले तर आले, नाही आले तर त्यांची मर्जी। टप्प्याटप्प्यानं आपण मुंबईकडे या एकदाच जर गर्दी केली तर सगळं बोलून आपण समाजानं मानलं पाहिजे। मला इतकं आज काय बोलावंच कळत नाही खूप आहे। आणि 26 तारखेला बरोबर ना मराठी, आता मात्र मला खरं वाटायला लागलं जर आज कोलमडला सांगितलं मराठ्यांनी गर्दी केली असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता मात्र 100% मराठी सगळा महाराष्ट्राचा सगळ्याचे आम्हाला जाणार आहे। आपण चालायला पण, करायला पण, व्यवस्था करायला पण सगळं आता आमचं आता मात्र माझ्यात ताकद आहे प्रमाणात समाधान केल्यामुळे आणि त्यांनी पाटील मराठा नाही मुंबईचं आरक्षण आणायचं आणि बी आमच्या लेवलला ते पाहिजे तसंही का तुम्हाला सांगतो एका फटक्यातली जरी म्हणलं तरी 5 लाख लोक आमच्या गोदा पट्ट्यात 123 गावात, त्या 123 गावात सगळे निघू शकतात, पण सगळ्यांच्याच हाला अपेक्षा करायचं, सगळ्यांनाच बेदार करायचं आणि स्वतःवर पुढे जे आता इथं अंतरवालीमध्ये आले ते ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रॉलीसह आलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळं गॅस, खानपान सगळं घेतलं आहे। काही जणांनी पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत, हे सगळं आहे। पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड, रात्रभर कुडकुडत थंडी होते। शेवटचं मराठी मी तुमचं असं मला माहीत, पण मराठी काय चालतं आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं। आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळं घातला आहे? आपले मराठ्यांचं पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत। आपले पोरं संपले पाहिजे, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही। आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले, आमच्या मराठा समाजाच्या निधी सफारी आहे तरी पण हे देत नाही। मला फक्त या समाजात मी असं याचा मला जास्त मला असं की मी माझ्या समाजाला न्याय दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या किशनामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांची लेकरं मोठे मुंबईकडे निघाला तुम्ही तुमचा असं नाही पाहिजे की विचार मरूनच आणि आंदोलनसुद्धा बंद करतो काही झालं तरी आता मात्र आरक्षण देऊ पोरांच्या लग्नावरती मुलांना मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघतो आणि मी आता माझा 8
शेवटच्या श्वासापर्यंत मी आम्हाला लेकरं म्हणून लढणार. लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं, शेवटी मला माहीत नाही, मी समाजात असं तर मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता हातावर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी आता रात्रभर झोपलो नाही. आता शेवटच्या मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटून द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात, तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावं लेकरं म्हणून लढणार आहे. ही वेळ अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही. त्यांचा येण्याचा काय संबंध? त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची. कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे. हे मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो. नसता मी इतका कणकर आहे की मी सरकारलाच काय, मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आहे. फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो, शेवटी माणूसाची माणुसकी ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत. त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले, ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं, त्या आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं, ते ध्यानात आलं की मी थोडासा होतो. म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायची. आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ. शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय. मी असो नसो तुमच्यात, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं. आता पण थांबवण्याचा प्रयत्न होईल असेही नाकारता येत नाही. अडवलं ते तसं करूच शकत नाही, कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं. मग आता मुंबईकडून येणारे कोण